श्रीमद सद्गुरु नारायण महाराज की जय। अखंडानंद रूपाय सद्विज्ञान प्रदायिने भवध्वांत दिनेशाय गुंडाक्ष गुरवे नमः। नित्यं निरन्तरानन्दं चिद्घनं ब्रह्म निर्भयं श्रुत्यातर्कानुभूतिभ्यां महमस्मद्वयं सदा कटाक्षकिरणाचान्त नमन्मोहाभये नमः। अनंतानंद कृष्णाय जगन्मंगलमूर्तये। अहमस्मि सदा भामि कदाचिन्नाहमप्रियः ब्रह्मैवाहमतसिद्धं सच्चिदानन्दलक्षणम्। अद्वैत ग्रंथाच्या प्रारंभीच्या 2 श्लोकांचं आपण चिंतन करीत आहोत। कटाक्ष हा भगवान श्रीकृष्णाचा अथवा अनंतानंद गुरुरूप असणाऱ्या श्रीकृष्णाचा, जगन्मंगलमूर्ती असणाऱ्या श्रीकृष्णाचा ज्यावेळी साधकावर पडतो त्यावेळी त्या शरणागत असणाऱ्या साधकाच्या ठिकाणी असणारा जो काही मोहाब्दी आहे तो सगळा मोहाब्दी आटून जातो, शोषून जातो, असा त्या पहिल्या मंगलाचरणाच्या श्लोकाचा अर्थ आहे। केवळ कटाक्ष पडावा आणि समस्त मोहाब्दी हा नष्ट होऊन जावा, आटून जावा अथवा त्याचं शोषण व्हावं, हा कटाक्ष नेमका कोणत्या पद्धतीचा असावा या गोष्टीचं आपल्याला चिंतन करावं लागेल। केवळ एखाद्या कोणीतरी महात्म्याने आपल्याकडे पाहिलं आणि आपलं अज्ञान दूर व्हावं अशा पद्धतीची व्यवस्था शास्त्रामध्ये आहे का? कुणी जरी आपल्याकडे पाहिल्यानंतर त्याच्या अंतःकरणात असलेलं आपल्याविषयीचं अज्ञान संपेल, पण माझ्या अंतःकरणात असलेलं जे माझ्या स्वरूपाविषयीचं अज्ञान आहे हे कोणीतरी माझ्याकडे बघितल्यानंतर संपत, अशा पद्धतीचा अनुभव व्यावहारिक स्तरावर कोणालाही येत नाही। घटाकडे ज्यावेळी मी पाहतो त्यावेळी घटाच्या विषयी असणारं माझ्या ठिकाणचं जे अज्ञान आहे ते अज्ञान मात्र निवृत्त होतं। त्या अज्ञानाचं, घटाविषयी असणाऱ्या अज्ञानाचं राहावयाचं ठिकाण जरी घटावच्छिन्न चैतन्य असलं तरी त्या घटाविषयी अज्ञान मला होतं ना। मी ज्यावेळी त्या घटाकडे पाहीन, माझी अंतःकरण वृत्ती ज्यावेळी त्या घटाला विषय करेल त्यावेळी त्या घटाचं ज्ञान मला होतं, घटाला माझं ज्ञान होत नसतं। अथवा मी घटाकडे पाहतोय म्हणून घटाचं जडत्वही संपत नाही, घटाला ज्ञानही होत नाही आणि माझंही ज्ञान त्या घटाला होत नाही, अशा पद्धतीचा विचार आपल्याला करता येतो। घट हा जड आहे म्हणून अशी प्रक्रिया होते का? समजा चेतन राहिला असता तर दुसऱ्या उदाहरणादाखल पहा। मी एखाद्या मनुष्याकडे पाहिलं तर त्या मनुष्याविषयी असणारं माझं अज्ञान संपून जातं। त्या मनुष्याकडे मी पाहिल्यानंतर माझ्या ठिकाणी त्याच्याविषयी असलेलं अज्ञान संपतं। त्याचं त्याच्याविषयी जे स्वरूपाचं अज्ञान आहे ते मी पाहिल्यानंतर कसं काय संपेल? ते संपणार नाही। त्यांनी जर माझ्याकडे पाहिलं तर माझ्याविषयीचं अज्ञान संपेल। स्वस्वरूपाविषयीच्या अज्ञानाचा जो काही निरासाचा प्रकार आहे तो निरासाचा प्रकार अशा आपल्या असलेल्या, सामान्य असलेल्या, व्यावहारिक असलेल्या कटाक्षाने म्हणजे वृत्तीने म्हणजे बघण्याने कोणत्याही पद्धतीत संपत नाही असा आपला अनुभव आहे। साधारण असलेलं अज्ञान सुद्धा माझ्या विषयीचं संपू शकत नाही। मी जो कोणता विचार करतो तो विचार तरी पुढचा माझा व्यक्ती सांगू शकेल का? अगदी निकटचा जरी राहिला तरी माझ्या विचाराचा जो काही प्रकार आहे, विचार काय तो म्हणत नाही, विचाराचा प्रकार म्हणतो। म्हणजे आता तो गृहस्थ धर्माचा विचार करतोय का? आता संपत्ती आदी ह्याचा विचार करतोय का? बाहेरील काही विचार करतोय का? काही अधर्माचा विचार करतोय का? अशा विचारांच्या प्रकाराचंही चिंतन समोरचा व्यक्ती आपल्याविषयी करू शकत नाही। मग समोरच्याच्या असलेल्या कटाक्षाने माझ्या ठिकाणी असलेलं माझ्या स्वरूपाचं अज्ञान निवृत्त होणं ही गोष्ट मात्र फार दुराप असते असं आपल्याला चिंतन करावं लागतं। परंतु या ठिकाणी लक्ष्मीधर कवी म्हणतात कटाक्ष किरणाचांत नमन्मोहाब्दये नमः। जो शरणागत आलेला आहे, नमस्कृती असं करणारा जो कोणी आहे, असा शरण्य जो आहे, त्या
शरणागताच्या ठिकाणी असणारा जो मोहाब्दी, मोहाब्दी म्हणण्याचं कारण एवढंच आहे, मोह अनाकर्षक असलेलं जे आकर्षण आहे, अनावश्यक असलेलं जे आकर्षण आहे त्यालाही तुम्ही मोह म्हणू शकता. इथला मोह शब्दाचा अर्थ जरी पारिभाषिक शब्दात विचार करावयाचा ठरला तर अज्ञान, अविद्या अशा स्वरूपात त्या गोष्टीचं वर्णन करता येतं. अनावश्यक असलेल्या आकर्षणाचाही विचार केला, व्यावहारिक समजेल अशा भाषेत जरी केला तरी त्या अशा असलेल्या आकर्षणाचाही अंत तो केवळ कटाक्ष मात्राने करतो. ही गोष्ट थोडी समजण्यासाठी आणि व्यावहारिक असलेल्या अनुभवाच्या विरुद्ध अशी वाटणारी आहे असं मला वाटतं. कटाक्ष आणि तोही नेत्रद्वारा पडणारा कटाक्ष, आणि पुन्हा म्हणतात कटाक्ष किरण, म्हणजे संपूर्णपणे असणारी ती अंतःकरणाची वृत्ती तो एकच आहे असं होत नाही. एक अंशिक वृत्ती तिथे निर्माण झाली, बघितलं आणि संपलं, अशाला कटाक्ष किरण म्हणता येतं. म्हणजे मी एखाद्याकडे तिरप्या नजरेने बघितलं आणि लगेच दुसरीकडे वैद्यकीय किरण टाकला, एक वृत्ती गेली, एवढाच काय तो त्याचा अर्थ आपल्याला समजता येतो. मग त्या कटाक्ष या किरणाच्या संबंधाने टाकल्यानंतर मोहाब्दी नाशेल असं म्हणतात. मोहाब्दीचा नाश होईल, एका साधारण असलेल्या अज्ञानाचा नाश होत नाही. आणि हे म्हणतात समस्त मोह, समस्त अज्ञान, समस्त अविद्या, की ज्याला रूपक दिलं त्यांनी अब्धी आहे, म्हणजे समुद्र आहे, म्हणजे गहन आहे, समुद्राची खोली सांगता येणार नाही, समुद्र किती व्यापक आहे या गोष्टीचं ज्ञान आपल्याला घेता येणार नाही, ते बुडी मारून घेतो म्हटलं तरी होणार नाही. अज्ञान हे तितकं मोठे सांगण्याचा हेतू त्यांचा आहे. पण या कटाक्षाने ही गोष्ट होते का? मग कटाक्षाचा अर्थ काढीत असताना तिथे हा अर्थ अपेक्षितच नाही की नुसतं बघितलंय. कटाक्षाचा विचार करीत असताना हा विचार करावा लागतो किंवा त्याचा अर्थ लक्षार्थाच्या दृष्टीने घ्यावा लागतो की कटाक्ष म्हणजे अंतिमाक्ष. अंतिमाक्ष म्हणजे काय? अंतिम दृष्टी. अंतिम दृष्टी म्हणजे काय? अंतिम ज्ञान असा त्याचा अर्थ काढावा लागतो. दृष्टीद्वारे व्यक्तीला ज्ञान प्राप्त होतं का होत नाही? निस्संदेह प्राप्त होतं. कसल्या स्वरूपाचं ज्ञान प्राप्त होतं? घटाकडे जेवढी मी पाहतो तेवढी घट कसा आहे हेही मला कळतं आणि घटाचा आधार काय हेही मला कळतं, स्वरूपही कळतं आणि आश्रयही कळतो. इतर असलेल्या इंद्रियद्वारा आश्रयाचं ज्ञान मला होत नाही. भूमी आधी जो काही आश्रय घटाचा आहे त्या आश्रयाचं ज्ञान मला एक नेत्रेंद्रियद्वारा होतं आणि दुसरं स्पर्शेंद्रियद्वारा होतं. पण स्पष्ट होणारं जे ज्ञान आहे की जे रूपाच्या संबंधाचा असो, आकाराच्या संबंधाचा असो, त्याच्या कार्याच्या संबंधाचा असो, त्याच्या आश्रयाच्या संबंधाचा असो, स्पष्ट होणारा जो बोध आहे तो स्पष्ट होणारा बोध केवळ त्या दृष्टीद्वारा असल्या कारणानं ज्ञानाच्या संबंधाने कुठे कुठे जरी काही विचार आला तर तो दृष्टीपाताचाच विचार येतो. दृष्टीच्या संबंधाचं असलेलं जे ज्ञान त्या प्रत्यक्ष प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्यानंतर होणारं जे ज्ञान असतं त्या ज्ञानाच्या संबंधाने प्रत्यक्षता असते असा विचार केला गेला आणि इंद्रियद्वारा होणाऱ्या ज्ञानाच्या ठिकाणी प्रत्यक्षता हा शब्द आरोपित केला गेला. इंद्रियद्वारा होणार जे जे म्हणून काही ज्ञान आहे, ज्ञानेंद्रियद्वारा म्हणून जे जे काही होणार ज्ञान आहे त्या सगळ्या असलेल्या ज्ञानाला प्रत्यक्ष ज्ञान म्हणतो. इंद्रिय सन्निकर्षद्वारा होणार ज्ञान प्रत्यक्ष ज्ञान आहे. पण प्रत्यक्ष प्रत्यक्ष म्हणजेच काय? प्रति अधिक अक्ष डोळ्यांप्रमाणे होणार ज्ञान. म्हणजे डोळ्याला जसं ज्ञान होतं त्या पद्धतीत होणार ज्ञान. म्हणजे डोळा मुख्य का मुख्य नाही, दृष्टी मुख्य का मुख्य नाही, ज्ञानासाठी अक्ष लागतो का लागत नाही? लागतो. कटाक्ष. मग कटाक्ष म्हटल्यानंतर एक असलेली जी नजर आहे, एक केंद्रित झालेली जी नजर आहे ती क्षणाची असेल किंवा अजून काही त्याचा अवधी असेल, पूर्ती आहे ना तेवढी ज्ञानासाठी. जेवढं ज्ञानासाठी बघणं आवश्यक आहे तेवढं बघितलं असता तेवढी वृत्ती गेली असता ज्ञान होतंय का होत नाही? तेवढी वृत्ती गेली असता ज्ञान होतं. त्यामुळे त्या कटाक्ष शब्दाचा अर्थ करीत असताना इथे स्वयंप्रकाश येते असा अर्थ करतात. अंतिमाक्ष. तो अंतिमाक्ष. अंतिमाक्ष म्हणजे काय? अंतःकरणाच्या ठिकाणी महावाक्यद्वारा जे काही ज्ञान प्राप्त होतं,
जो काही बोध उत्पन्न होतो वा त्या बोधाच्या उपरांत अंतःकरण वृत्तीची जी अंतिम अवस्था परमोच्च अवस्था जी त्याला प्राप्त होते त्या परमोच्च असलेल्या अवस्थेच्या संबंधाचा जो अंतःकरण वृत्तीचा प्रकार आणि त्या अंतःकरण वृत्तीच्या ठिकाणी प्रतिफलित झालेलं जे चैतन्य त्या चैतन्याच्या संबंधाचा विचार आणि ती झालेली सगळी आकाराची प्रकृती वा तो सगळा आकार त्याला म्हणा अंतिमाक्ष म्हणजे काय आहे सोप्या शब्दात लक्षात घ्या महावाक्यजन्य बुद्धी महावाक्याने जी काही अंतःकरणाची वृत्ती निर्माण झाली त्या वृत्तीला अंतिमाक्ष असं आम्हाला म्हणता येतं म्हणजे काय आहे सद्गुरूंनी उपदेश केला अहम ब्रह्मास्मी त्यांनी उपदेश केला तत्वमसी मग तत्वमसी म्हटल्यानंतर वृत्तीने ते ज्ञान ग्रहण केलं का केलं नाही हा कर्णद्वारा नाही प्रत्यक्ष हरकत नाही प्रत्यक्ष ज्ञानाचं जे कारण आहे ते काही नेत्र एवढंच असं आहे असं नाही प्रत्यक्ष ज्ञानाचं कारण काय विषयगत असलेलं चैतन्य आणि वृत्तिगत असलेलं चैतन्य यांची झालेली जी एकवाक्यता आहे ती एकवाक्यता विषयाच्या प्रत्यक्ष ज्ञानाला कारण आहे मग कानद्वारा कर्णेंद्रियद्वारा श्रोत्रेंद्रियद्वारा जरी विषयाचं ज्ञान शब्द रूपाने माझ्या ठिकाणी झालं तरी त्या विषयात विषयगत असलेलं चैतन्य वा विषयावच्छिन्न असलेलं चैतन्य आणि वृत्त्यवच्छिन्न असलेलं चैतन्य किंवा अंतःकरण वृत्त्यवच्छिन्न असलेलं चैतन्य यांचं एकदेश स्थितत्व होते का होत नाही एक समान अधिकरणता संबंध त्यांच्या ठिकाणी येतो का येत नाही तो आला म्हणजे त्या विषयाचं मला प्रत्यक्ष ज्ञान झालं असं मला म्हणता येतं मग या अशा असलेल्या प्रत्यक्ष ज्ञानाच्या संबंधाचा विचार करा महावाक्याचं श्रवण झालं तत्वमसी महावाक्याचं श्रवण झालं कर्णेंद्रियद्वारा झालं महावाक्य बोध झाला आणि त्या बोधापासून समुत्पन्न झालेली जी अंतःकरण वृत्ती आहे आणि त्या वृत्तीमध्ये असणार जे प्रतिफलित चैतन्य ते चैतन्य आधार सत्तारूप ते जे चैतन्य अंतःकरण वृत्ती तशी तर धावणार नाही विषयाला आधार लागेल का लागणार नाही आश्रय लागेल का लागणार नाही अधिष्ठान लागेल का लागणार नाही लागणार अंतःकरण वृत्ती जड आहे की चेतन आहे अंतःकरणी जड आहे सत्वगुणापासून जरी निर्माण झालं तरी ते सत्वगुण कोणाचे पंचमहाभूतांचे सत्वगुण आहे पंचीकृत पंचमहाभूतांचे नाहीये अपंचीकृत असलेल्या पंचमहाभूतांच्या सत्वगुणांचा केलेला मेल मिलाप आहे एकत्रीकरण केलं आणि त्या एकत्रीकरणातून अंतःकरण ही एक ज्ञान सामुग्री तयार झाली ते एक ज्ञान साधन तयार झालं आकाश जड की चेतन पृथ्वी जड की चेतन वायू जड की चेतन अग्नी जड की चेतन जल जड की चेतन काय म्हणायचं यांना चेतनत्व आहे यांना चेतनत्व नाही हे जड आहे चेतन राहिले असते जर गंगा म्हणाली असती फार पापी आहेस माझ्यात प्रवेश करू नकोस हा पुण्यवाने या गंगा म्हणली असती चेतनत्व त्या जलाच्या संबंधाने व्यावहारिक असलेल्या दृश्य पदार्थाच्या संबंधाने देवी गंगेच्या संबंधाने बोलायचं नाही कारण का तिची विशेषता स्वतंत्र आहे सामान्य रूपाने विचार करा चंद्रभागा म्हणते का तालाकाला यायचं नाही आतून एक 4 तास सोडा 5 सोडा असं म्हणते का नाही जड आहे जड पण जड असल्या कारणानं ज्याच्या पासून ते उत्पन्न झालं अंतःकरण ते कारणच जर जड आहे तर कार्य जड निर्माण होईल की चेतन निर्माण होईल जडच निर्माण होईल कारण जसं कारण असावं तसंच कार्य उत्पन्न होतं माती जशी आहे तसाच घट उत्पन्न होईल ना माती पासून घट निर्माण करीत असताना कार्यरूप घट निर्माण झाला तो काही प्लास्टिकचा होणार नाही तो काही काचेचा होणार नाही मृत्तिकेचाच घट निर्माण होईल त्याच्यामध्ये कोणताही बदल होणार नाही कारण का कारणच त्याचं तसं आहे कारणाच्या समस्त गुणांचं आधान कार्यामध्ये जशाला तसं होत असतं एक गुण कार्याचा जरी अधिक राहिला तरी कारणाचे गुण सगळे जातात आणि मग कोणतं तरी कार्य निर्माण होतं असं होत नाही आकाशाचा शब्द नावाचा गुण तो पृथ्वीपर्यंत
चालत येणारच. त्यामुळे पृथ्वीचाही आवाज होतोय ना, तडतड तडतड भूमी फाटते, आवाज होतो का होत नाही? होतो. मग पृथ्वीचा तो गुण नाही, मग तो गुण कोणाचा आहे? शब्द हा गुण, आवाज ध्वनी हा गुण हा आकाशाचा आहे. तो आकाशाचा गुण असल्या कारणानं मी बोलतोय आणि पोकळीतून तो सगळा असलेला ध्वनी आपल्यापर्यंत येतोय. जर त्या आकाशाचा शब्द नावाचा गुण नसला असता तर त्याला, आणि पृथ्वी नावाचा गुण, पृथ्वीच्या ठिकाणी शब्द नावाचा गुण राहिला असता तर खांबात बोलावं लागलं असतं आणि खांब कानाला लावावा लागला असता. म्हणजे मग त्याच्यातून तो प्रवाह झाला असता आणि मग तो शब्द ऐकू आला असता. पण आकाशाचा तो गुण असल्या कारणानं त्या आकाशाच्या असलेल्या अनुग्रहाने शब्दाचं ज्ञान मला होतं. आकाश जड आहे, त्यामुळे पृथ्वी इत्यादी जे काही पुढे पुढे निर्माण झाले ते जड आहेत. आणि या पंचमहाभूतांपासून, त्यांच्या सत्वगुणापासून निर्माण झालेला अंतःकरण सुद्धा जड आहे. जडाला अधिष्ठानाची गरज आहे. जोपर्यंत अधिष्ठान चैतन्य त्याची सत्ता देत नाही तोपर्यंत जडाच्या ठिकाणी सद्रूपतेचा आधार होणार नाही, जडाच्या ठिकाणी चिद्रूपता भासणार नाही, जडाच्या ठिकाणी अनुकूल बुद्धी करून आनंदत्व प्रियत्व याचा अनुभव येणार नाही. सामान्यतेने या गोष्टीचा विचार आपल्याला करावा लागतो. या अशा सगळ्या असलेल्या गोष्टी आणि सिद्धांत असल्या कारणानं जसं विषयाच्या संबंधाने चैतन्याचा अधिष्ठानपणा गरजेचा आहे, चैतन्य अधिष्ठान रूपाचा असणं गरजेचं आहे, तसं अंतःकरण वृत्तीला सुद्धा चैतन्याचा अधिष्ठान नको का? माझा अधिष्ठान नको का? साक्षी म्हणून तिथे कोणी असला पाहिजेत का नको? आत्मा तिथे असला पाहिजेत का नको? आत्माच नाही म्हणजे मीच मूळचा नाही. सुषुप्ती कोणाला, स्वप्न अवस्था कोणाला, जागृती अवस्था कोणाला? तिन्ही अवस्थेची उपलब्धी होणार नाही. उपभोक्ता कोण आहे, भोगणारा कोण आहे, या दृष्टीचं चिंतन करावं लागतं. सजीव असलेला, चेतन असलेला असा जो अंतःकरण विशिष्ट चैतन्य म्हणजे जो जीव, त्या अंतःकरण विशिष्ट चैतन्याच्या संबंधाने विचार करताना आपल्याला म्हणावं लागतं की तो जो जीव आहे आणि त्याचा जो मुख्य भाग आहे, लक्ष्य भाग आहे, की ज्याला कुटस्थ म्हणा, प्रत्येगात्मा म्हणा, आत्मा म्हणा, साक्षी म्हणा, हे वेगवेगळे शब्द आहेत. आणि अनुभवाच्या दृष्टीने, ज्ञानाच्या दृष्टीने आणि माझ्या असलेल्या ज्ञानाच्या दृष्टीने व्यवस्थित संगती लावणारे शब्द आहेत. मी ब्रह्म म्हणले की ब्रह्माच्या संबंधाने ज्ञानाची प्रक्रिया होणार नाही, तो ज्ञानरूप आहे. आत्मा हे म्हणलं तरी त्या आत्म्याच्या संबंधाने असणारी जी ब्रह्मरूपता आहे ती ब्रह्मरूपता आपल्याला प्रतिपादन करावी लागते. तिथे ही निर्विकारिता आणि निर्गुणता जशाला तशी राहते. पण ज्ञानाच्या संबंधाचा विचार केला, आपल्या व्यावहारिक ज्ञानाच्या संबंधाचा विचार केला तर त्या आतल्या राहणाऱ्या आत्म्याच्या संबंधाने विचार करताना त्याला साक्षी म्हणावं लागतं. का म्हणावं लागतं? तर तो अंतःकरण वृत्तीला सहाय्य करतो आणि सहाय्य करून चैतन्य प्रदान करतो आणि त्या जड असलेल्या अंतःकरण वृत्तीच्या ठिकाणी चेतनता ही निर्माण केल्याप्रमाणे करतो. अंतःकरण वृत्ती म्हणजेच काय? अशी असलेली चैतन्य साई असलेली, चैतन्य साई असलेल्या अंतःकरणाला किंवा अंतःकरण वृत्तीमध्ये त्या चैतन्याचं प्रतिबिंब पडलेल्या अशा अवस्थेला म्हणावं लागेल काय? आभास. मग तो आभास चेतन म्हणायची सोय नाही, कारण का चैतन्यता आत्म्यापाशी आहे आणि ह्याचं चैतन्य तसं नाही, कारण का याच्यामध्ये मिश्रित भाग आहे, याला उपाधी आहे, अंतःकरण आणि तो जड आहे. ज्ञान तर त्यालाच होणार. ज्ञानाची व्यवस्था लावताना आत्म्याला ज्ञान होणार नाही, आत्म्याला देणं घेणं नाही त्या ज्ञानाच्या संबंधाने. व्यावहारिक ज्ञान त्याला घ्यायचं नाही, विषयाचं ज्ञान त्याला संपादित करायचं नाही, त्यामुळे आत्म्याकडे जाता येणार नाही. अंतःकरण वृत्तीला नुसतंच ज्ञान होतं असं म्हणायची सोय नाही, कारण का तिचं काम अज्ञान निवारण करणं एवढं आहे. पण तिला जर कुणी चैतन्याचं साह्य असेल तर, आणि तिला जर साह्य नसेल तर दगड काय काम करतो? दगड काहीच काम करीत नाही. दगडाला वृत्ती नाही, काही नाही, काही नाही, एका जागी पडलाय त्या जागी पडू नये, तसंही मन होईल. म्हणून
ज्ञानही होतंय आणि जडही आहे. त्यामुळे त्या अंतःकरण वृत्तीच्या संबंधाने असणारा जो चैतन्याचा प्रकार साह्यभूत झालेला अथवा प्रतिफलित झालेला असा जो प्रकार, त्या आभासाला आम्हाला म्हणावं लागतं हा चेतनवत काम करतो. चेतन नाही, चेतनवत काम करतो असा प्रकार आपल्याला घ्यावा लागतो. त्या अंतःकरण वृत्तीचा विचार करा आणि त्या अंतःकरण वृत्तीद्वारा होणाऱ्या अंतिम ज्ञानाचा विचार करा. ते अंतिम ज्ञान होतंय कशाने, कोणत्या वाक्याने होतंय? स्वयंप्रकाशित या ठिकाणी सांगतात. अंतिमाक्ष असा मी त्याचा अर्थ करतो, अंतिम ज्ञान असा त्याचा मी अर्थ करतो. आणि ते जे होणार अंतिम ज्ञान आहे ते ज्ञान मात्र श्री गुरूंच्या महावाक्याच्या उच्चारणाच्या सोबत होणार ज्ञान आहे. अहम ब्रह्मास्मी एवढं त्यांनी म्हणालं, एवढे ते बोलले आणि याचा अंतःकरण शुद्ध असलं की त्याच्या ठिकाणी ते ज्ञान निर्माण होतं. आणि असं हे ज्ञान जर निर्माण झालं तर मी ब्रह्म आहे असं ज्ञान जर त्याच्या ठिकाणी निर्माण झालं तर मोहाब्दी हटायला वेळ लागणार नाही. कटाक्ष आणि त्याचा किरण असं ज्यावेळी अंतिमाक्ष पद्धतीने चिंतन करतात, महावाक्य द्वारा चिंतन करतात, ज्ञान द्वारा चिंतन करतात, अंतिम वृत्ती द्वारा चिंतन करतात आणि त्या ठिकाणी तत्वमसी या ज्ञान द्वारा चिंतन करून ओतप्रोत चिंतनाची प्रक्रिया घेऊन जातात. तत्वमसी त्वं तदसि, ब्रह्म मी आहे, मी ब्रह्म आहे. दोन्ही पद्धतीतून चिंतन करावं लागेल. म्हणजे परोक्षता वगैरे समस्त भ्रांती निवृत्त होते. परिच्छिन्नता परोक्षता ही भ्रांती निवृत्त व्हावी लागते. जोपर्यंत ही भ्रांती निवृत्त होत नाही तोपर्यंत एकट्या असलेल्या तत्वमसी या महावाक्य करून संपूर्ण ज्ञान होईल का याच्यामध्ये थोडीशी शंका निर्माण होते. कारण का तत्व मी ब्रह्म आहे असं म्हटल्यानंतर एक भ्रांती शिल्लक राहते. आणि ब्रह्म मी आहे, मी ब्रह्म आहे आणि ब्रह्म मी आहे याच्यामध्ये दोन्हीही पद्धतीचा विचार करा. मी ब्रह्म आहे असं म्हटल्यानंतर माझ्या संबंधाने असणारी जी परिच्छिन्नता आहे ती परिच्छिन्नता जेवढी लहान काही जी काही असायची ती परिच्छिन्नता संपते. पण व्यापकतेचं अपरोक्षतेचं जे आधान व्हायचे, अपरोक्षता जी त्या ब्रह्माच्या संबंधाने मला यायचे ती अपरोक्षता राहते ना, लांब आहे असंच वाटतं. मग ती परोक्षता सुद्धा जर जावयाची ठरली तर मला म्हणावं लागतं ब्रह्म मी आहे. मग ब्रह्म आला कुठे, आता माझ्यापर्यंत आला म्हणजे अपरोक्ष झाला, मला त्याचं ज्ञान अपरोक्ष झालं. या अशा असलेल्या ओतप्रोत चिंतनाने संपूर्ण असणारा जो कोणता प्रकार, जे कोणतं ज्ञान त्याला म्हणा अंतिमाक्ष, त्याला म्हणा अंतिम प्रमाण. त्या अंतिमाक्षाने अर्थात लक्ष्मीधर कवींच्या परिभाषेमध्ये कटाक्ष किरणाने मोहाब्दी शोषून जाईल का जाणार नाही, मोहाब्दी अज्ञान जाणार का जाणार नाही, अज्ञानाच्या विरोधी ज्ञान आहे. आपण एकदा मागे चिंतन केलं होतं की ज्ञानाभाव म्हणजे अज्ञान आहे का, अज्ञानाभाव म्हणजे ज्ञान आहे का, ज्ञान नसणं म्हणजे अज्ञान आहे का आणि अज्ञान नसणं म्हणजे ज्ञान आहे का. अशा पद्धतीचं आपण एकदा मागे चिंतन करून आलो. नैष्कर्मी सिद्धीच्या पाठाच्या वेळी या गोष्टीचं आपण चिंतन केलं आणि ते चिंतन करीत असताना संक्षेपाने तो विषय पुन्हा आठवावा म्हणून पुन्हा ज्ञान अज्ञानात गोंधळ होऊ नये म्हणून स्मरण करून देण्यासाठी ती गोष्ट सांगतो. प्रागभाव, प्रध्वंसाभाव, अत्यंताभाव आणि अन्योन्याभाव अशा पद्धतीने आपल्याला अभावाचे प्रकार करता येतात. नैयायिकांनी ते प्रकार केले. ज्ञानाचा प्रागभाव म्हणजे अज्ञान आहे असं जर म्हणलं तर प्रागभाव याचा अर्थ काय, पूर्वी त्याचा अभाव होता, पूर्वी नसणं ही त्याची अवस्था आहे. मग ज्ञानाचा प्रागभाव म्हणजे ज्ञान पूर्वी नव्हतं अशा अवस्थेमधलं जी काही अवस्था आहे त्याला म्हणा अज्ञान. मग अज्ञानाचा प्रागभाव म्हटल्यानंतर पुन्हा ज्ञान सिद्ध होईल का, होणार नाही, पुन्हा ज्ञान सिद्ध होतं. पुन्हा अशा असलेल्या अज्ञानाच्या प्रागभावाचा विचार करा किंवा प्रागभावाच्या स्वरूपाचा विचार करा. प्रागभावाचं स्वरूप कसलंय, प्रागभाव कोणत्या पद्धतीचा आहे,
घटाच्या उत्पत्तीचं कारण मृत्तिका म्हणजे माती. ज्या कारणाच्या ठिकाणी किंवा ज्या वस्तूच्या ठिकाणी ज्या कार्याच्या संबंधाने त्या कार्याचा प्रागभाव राहतो ती वस्तू त्या कार्याच्या संबंधाने उपादान कारण असते. म्हणजे काय, मृत्तिकेपासून घट निर्माण होतो. मग घटाचा प्रागभाव, घटाचा पूर्वी नसलेपणा हा राहील कुठं? मृत्तिकेत. आता किती येतो, कधीपासून येतो विचार करा. कधीपासून येतो? लांब आहे ना, त्याला अनादी सांगावं लागेल. हा, शांतत्व त्याला द्या, घट निर्माण झाला, प्रागभाव संपला. पण अनादी म्हणून सांगावं लागेल ना. मग अज्ञानाचा प्रागभाव म्हटलं कि मग ज्ञानही शांत ठरेल. ज्ञानाला शांतत्व येईल म्हणजे ज्ञान झालं पुन्हा कधी नष्ट होईल. कार्य निर्माण झालं की नष्ट झालं. मग असलेल्या ज्ञान अज्ञानाची तुलना आम्हाला करता येणार नाही. मग तसं अज्ञानाचंही होईल. अज्ञान शांत, तर शांत अज्ञान करायचंय, तो दोष नाही मानित आहे, ठीक आहे, त्याचाच विध्वंस करायचा आहे. पण ज्ञानाला शांतत्व आलं तर सगळी गडबड झाली. मग ती गडबड होता कामा नये. त्यामुळे प्रागभाव रूपाने अज्ञान प्रागभाव म्हणजे ज्ञान, ज्ञान प्रागभाव म्हणजे अज्ञान, अशा पद्धतीची भाषा मला वापरता येत नाही. प्रध्वंसा भावाचं चिंतन करा. प्रध्वंसा भाव, ज्ञान प्रध्वंसा भाव म्हणजे अज्ञान आणि अज्ञान प्रध्वंसा भाव म्हणजे ज्ञान असं म्हणलं तर प्रध्वंसा भाव म्हणजे काय, त्या गोष्टीचं चिंतन करीत असताना नाही म्हणतात घट आहे फोडला म्हणजे काय केलं, प्रध्वंस केला म्हणजे काय झालं, अभाव झाला घटाचा. मग तो घटाचा झालेला अभाव आधी आहे, सुरुवात केली की फोडलाय ना, म्हणजे त्याला जन्माला घातलं, उत्पन्न केलं. आता कुठेपर्यंत राहणार आहे तो? आता तो जोपर्यंत घट निर्माण होत नाही जशाला तसा तोपर्यंत तो राहील. बरोबर आहे. जो घट मी फोडला तोच घट पुन्हा निर्माण करता येतो का? हा, त्याला जोडून निर्माण करू, पण तो घट नाही. आता तो घट गेला म्हणजे आता त्या प्रध्वंसा भावाचं स्वरूप काय सिद्ध झालं? साधी आहे, पण तो अनंत रूपामध्ये जातो. एकदा ज्ञान निर्माण झालं की पुन्हा ज्ञान निर्माणच व्हायचं नाही. मग अज्ञानाची तर स्थिती आता आहेच आहे. मग ज्ञानासाठी प्रयत्न का म्हणून करा. ज्ञान होणारच नाही ही गोष्ट सिद्ध होते का? होत नाही. ज्ञान होणारच नाही ही गोष्ट सिद्ध होते. अत्यंताभावाचा विचार जर केला तर ज्ञानात्यंताभाव म्हणजे अज्ञान आणि अज्ञानाचा अत्यंताभाव म्हणजे ज्ञान. अत्यंताभाव म्हणजे नाहीच अशी गोष्ट आहे. ज्ञानाचा अत्यंत अभाव होतो का सामान्य रूपाने ज्ञान शिल्लक राहतं? विचार करा. रज्जूवर सर्प प्रतीतीला येतो का नाही आपण पाहिलं. सामान्य रूपाने रज्जूचं ज्ञान होतं का नव्हतं? होतं ना. मगच प्रतीतीला आला. माझ्या असलेपणाचं, माझ्या आत्म्याचं मला ज्ञान नाही का? सामान्य रूपाने विचार करा. सामान्य ज्ञान आहे का नाही? सामान्य ज्ञान आहे. अज्ञान आहे का नाही? आत्म्याचं अज्ञान सुद्धा आहे आणि सामान्य रूपाचं ज्ञान सुद्धा आहे. मग अत्यंताभावाची सिद्धी कशी काय व्हायची? अत्यंताभाव म्हणजे नाहीच. घट पट कधी असतो? घट आहे आणि पट म्हणजे वस्त्र. घट आणि पट असतो का? घटाच्या ठिकाणी पटाचा अत्यंताभाव राहील का? राहणार नाही. राहील ना. तो कधी होणार आहे? घटाला पटाचा पटत्व कधी प्राप्त होणार आहे का? पटाला घटत्व कधी प्राप्त होणार आहे का? धर्माने विचार कर. कधीच प्राप्त होणार नाही. मग जर असं अत्यंताभावाचं जर स्वरूप असेल तर ज्ञानात्यंताभाव म्हणजे अज्ञान आणि अज्ञान अत्यंताभाव म्हणजे ज्ञान जर म्हणलं तर अत्यंत अभाव ज्ञानाचाही नाही आणि अज्ञानाचाही नाही. अशा अवस्थेत मी आहे. सामान्य रूपाचं ज्ञान आहे आणि विशेष रूपाचं अज्ञान शिल्लकच आहे. अत्यंताभावाची सिद्धी होत नाही. मग ज्ञान आणि अज्ञान ही जोडी लावायची कशी? कोणत्या पद्धतीने? हे भिन्न आहेत का भिन्न नाही? विरोधी आहेत का विरोधी आहेत? विरोधी तर झाले पाहिजेत. जर विरोधी सिद्ध नाही झाले तर गंमत होईल. ज्ञान झालं तरी अज्ञान जाणार नाही.
आणि अज्ञान झालं तरी ज्ञान जाणार नाही अशी गोष्ट सिद्ध होईल. पण तशी तर वस्तुस्थिती नाही. अंधकार आहे, प्रकाश आहे, प्रकाशाला पण अंधकार गेला नाही आणि अंधकार आला आणि प्रकाश गेला नाही, हे कसं काय संभव आहे? व्यावहारिक अनुभवाच्या विरुद्ध ही गोष्ट ते होणं शक्य नाही. विरुद्धता तर हवी आहे. आणि या कोणत्याही अभावाच्या प्रक्रियेप्रमाणे, या अभावाच्या प्रकाराप्रमाणे कुठेही ज्ञान अज्ञानाची जोडी बसत नाही. मग हे ज्ञान अज्ञान विरोधी कसं काय? ज्ञान म्हणजे काय आणि अज्ञान म्हणजे काय? एक तर विरुद्ध आहे. अ लावताय म्हणजे निषेध करताय. निषेध करताय म्हणजे तो तिथे नाही असं सांगताय. मग नाही हे सांगण्याची प्रक्रिया अभावाद्वाराच होत असते, दुसऱ्या द्वारा तर होत नाही. मग ज्ञान आणि अज्ञानाचा विचार करीत असताना तुमच्या सगळ्या असलेल्या अभावाचं चिंतन केलं तरी जोडी लागत नाही. तेव्हा थोडासा विचार करावा लागतो. नैयायिक म्हणतात ज्ञान आणि अज्ञान वेगळेत का एक आहे? वेगळे. वेगळेत म्हणजे त्यांच्यामध्ये काय आहे? भेद आहे, भिन्नता आहे. वेगळालेपणा म्हणजे काय असतो? भिन्नता आहे, भेद आहे. मग भेद सांगण्याची प्रक्रिया अभावाच्या भाषेत निराळी आहे. अन्याचा, अन्य ठिकाणी असणारा जो अभाव, त्या अभावाला आम्ही अन्योन्याभाव म्हणतो. घटाच्या ठिकाणी पटाचा संबंधाने अभाव राहतो का? राहत नाही. भेद दाखवण्याच्या दृष्टीने आम्ही म्हणतो घट म्हणजे पट नाही, पट म्हणजे घट नाही. दोन्हीतही असलेला भेद आहे का नाही? दोन्हीतही असलेला भेद आम्ही सिद्ध करतो. म्हणजे काय? अन्य, अन्य आणि अभाव दोन्ही वस्तू जशाला तशा सिद्ध होतात. घटही गवारी, पटही गवारी, दोन्ही वस्तू समोर, पण दोन्हीही भिन्न आहेत. आणि या वस्तूच्या ठिकाणी त्याचा अभाव आहे, त्या वस्तूच्या ठिकाणी याचा अभाव आहे. म्हणून तर भेद, त्यांच्यातली भिन्नता आणि भेद सिद्ध होतो. तोपर्यंत भेद सिद्ध होत नाही. म्हणजेच अभाव या प्रक्रियेतूनही जरी बोलायचं झालं तरी दोन्हीही वस्तूंची समसमानता ठेवून, दोन्हींचंही अस्तित्व जशाला तसं मान्य करून, दोन्हीतला केवळ भेद सांगण्याच्या दृष्टीने विचार करताना म्हणावं लागतं या वस्तूच्या ठिकाणी या वस्तूचा अभाव आहे आणि या वस्तूच्या ठिकाणी या वस्तूचा अभाव आहे. म्हणजे काय आहे? दोन्हींमध्ये भेद आहे. एवढं सगळे याचा अत्यंत भाव, प्राग भाव, प्रध्वंसाभाव असं आम्हाला म्हणायचं नाही. याच्या संबंधाने आम्हाला चिंतन करायचं नाही. कारण का ते सिद्ध होणार नाही. सिद्ध काय होईल? इथे सिद्धी होईल अन्योन्या भावाची. अन्योन्या भाव म्हणजे काय आहे? भेद सांगणारा भाव आहे. उद्देश्य आणि विधेय भावाचं चिंतन करा. जिथे केवळ अभाव सांगायचा आहे, याच्या ठिकाणी याचा अभाव आहे. उद्देश्य काय आहे? या ठिकाणी या वस्तूचा अभाव आहे हे सांगणं उद्देश्य आहे. विधेय काय आहे? ती वस्तू भिन्न आहे ते सांगणं उद्देश आहे. आता मला उद्देश्य विधेय भाव बदलायचा आणि मला सांगायचं ही वस्तू याच्याहून भिन्न आहे म्हणून याच्या ठिकाणी याचा अभाव आहे. आता उद्देश काय ठरला? ही वस्तू या वस्तूहून भिन्न आहे, हा उद्देश भाव ठरला. आता विधेय भाव सांगावा लागेल का लागणार नाही? सांगावं लागेल. नाही, अभावाची सिद्धी झाल्याशिवाय भिन्नता येणारच नाही ना. अभाव सिद्ध व्हायला पाहिजे. मी मनुष्य एक, तो एक मनुष्य, मी त्याच्या ठिकाणी नाही, तो माझ्या ठिकाणी नाही, मग भिन्नता. नाहीतर मग ते आत्म्यासारखं व्हायचं. सगळे एकच, एक रसी, सगळे नटले असं होईल. सगळे एकाच ठिकाणी एकाच मांडवात येतील. तसं होत नाही. भिन्नता कशी होईल? भिन्नतेचा विचार करताना भेदाचा आणि अभावाचाच विचार करावा लागतो. अभाव म्हणजे नसणं, भाव नसणं, अस्तित्व नसणं. माझ्या ठिकाणी अन्याचं अस्तित्व नाही म्हणल्यानंतरच मी अन्याहून वेगळा ठरेल ना. तोपर्यंत मी वेगळा ठरणार नाही. आणि जर माझ्या ठिकाणी त्याचंही अस्तित्व आहे, अजून दुसऱ्याचं अस्तित्व आहे, तर भिन्नता कशी येईल? भिन्नता येणार नाही. मग भिन्नता निर्माण करण्यासाठी जी भिन्नता मला व्यवहारतः अनुभवाला येते, मी वेगळा आहे, हा वेगळा आहे, खांब वेगळा आहे, दगड वेगळा आहे, हा मनुष्य वेगळा आहे, ही वस्तू वेगळी, ती वस्तू वेगळी, ही भिन्नता अनुभवाला येतेच कशामुळे?
त्याचं चिंतन, व्यावहारिक अनुभव एकट्या माझा प्रमाण पकडता येत नाही, पण समस्त जगताचा व्यावहारिक एक सारखा असलेला अनुभव पकडावा लागेल का लागणार नाही? पकडावा लागेल. सगळ्यांचा एक सारखा अनुभव आहे ना. लोकशाहीमध्ये घेता काय? अधिकाचं मत घेता, थोडीशी भ्रष्ट व्यवस्था आहे. अधिकाचं मत घेता, 100 60 जण एकाच्या बाजूने आले, झाली लोकशाही सिद्ध. शास्त्र काय म्हणते? आम्हाला 60 नकोय, 100 100 काय म्हणतायत ते हवंय. तो अनुभव आम्ही गृहीत धरू, तो अनुभव आम्हाला ग्राह्य. नाहीतर मग अनुभव आम्ही हा प्रमाण मानतो ना. मग स्वतःचा अनुभव असो नाहीतर अन्याचा अनुभव असो, अनुभव हा प्रमाण नाही, शास्त्र हे प्रमाण आहे असं आम्ही सिद्ध करू. परंतु अनुभव तपासायचाच नाही, ही गोष्ट मान्य होणार नाही. अनुभव मानावाच लागेल ना. दगडाला दगड सगळे जण म्हणतात, हा अनुभव खरा की खोटा? ते ज्ञान खरं की खोटं? माझा सगळ्यांना मानावं लागेल. सगळ्यांच्या दृष्टीने म्हणाला हा दगड आहे, हो खरं दगड आहे. हा अनुभव मानायचा का मानायचा नाही? मानावा लागेल. भिन्नतेचा येणारा सगळा अनुभव, मग ती भिन्नता का आहे या गोष्टीचं चिंतन करा. भिन्नता आहे, मग भिन्नता का आहे या गोष्टीचं चिंतन करताना, भिन्नता आहे म्हणजे अभिन्न पदार्थ नाहीत. भिन्न आहेत ना, वेगळे आहेत ना, म्हणजे एक नाही. एक का नाहीये? तर याचा भाव त्याच्या ठिकाणी नाही, त्याचा भाव याच्या ठिकाणी नाही. म्हणजे याच्या ठिकाणी त्याचा अभाव आहे, त्याच्या ठिकाणी याचा अभाव. मग अन्य आणि अन्य आणि त्यांचा असलेला अभाव म्हणजे काय झालं? अन्य अन्याचा अभाव. म्हणजे एक शब्द झाला अन्योन्याभाव. अन्योन्य अभाव, अन्योन्याभाव अशी सिद्धी होते. हा अन्योन्याभाव सांगतो काय? अभाव सांगतो का भेद सांगतो? अभाव रूपता प्रतिपादन करतो का भेद प्रतिपादन करतो? दोन गोष्टीचं चिंतन करा. अभाव रूपता जर प्रतिपादन झाली तर अज्ञानाचा अभाव आहे असं ज्ञान आहे. मग ज्ञानही अभाव रूप सिद्ध झालं का झालं नाही? अज्ञानाभाव म्हणजे ज्ञान, म्हणजे ज्ञानाच्या व्याख्येत अभाव हा शब्द आला का आला नाही? म्हणजे ज्ञानाचं स्वरूप काय झालं? पुन्हा अभाव रूपता आली ना. अभाव रूपता व्यवहाराला सुद्धा देता येते. दिसतंय की ते अज्ञान दिसतंय ना, जगत दिसतंय ना, अविद्या दिसतेय ना. मानावं लागतंय मायेला तुम्हाला भावरूप प्रतीतीला येते ना. सर्व प्रतीतीला येतो का येत नाही? येतो. असल्या विना प्रतीतीला येईल का? अडचण आहे, खरोखरी नाहीये. पण असल्याशिवाय प्रतीतीला येतो का? असल्याशिवाय प्रतीतीला येणार नाही. ज्या अर्थी प्रतीतीला आला त्या अर्थी अस्तित्ववान होता, आणि ज्या अर्थी रज्जू ज्ञानानंतर त्याची निवृत्ती झाली त्या अर्थी प्रतीती कालातही तो नव्हता, म्हणजे मिथ्या आहे तो. तो तिसरा प्रातिभासिक सत्तावान अशा पदार्थाला आम्हाला म्हणता येईल. असल्या विना दिसणार नाही. भाव रूपता द्यावी लागेल का? द्यावी लागणार नाही? द्यावी लागते. अज्ञानाला भाव रूपता देता अभाव विलक्षण आणि भावत्वाचा केलेला आरोप किंवा उपचार असं लक्षण अज्ञानाचं वा मायेचं केले. सर्वज्ञात्म मुनीने केले. अज्ञान नाहीच न, मुळात चिंतन केलं. मुळात सांगत असताना, अजातवाद सांगत असताना शास्त्र म्हणतं काहीच नाहीये. नेह नास्ति किंचन, किंचितही काहीच त्या परमात्म्या विना नाहीच आहे. जगत नाहीच आहे. अंधकार घालवायचा आहे पण आम्हाला प्रकाश करायचा नाही. ही स्थिती कशी आहे? मग ते होत नाही, मग ते होत नाही. अंधकार घालवायचं म्हणल्यावर दिवा लहान का बिना लावाच लागणार. भाव एका सत्तेमध्ये असणाऱ्या पदार्थांच्या संबंधाने साधक बाधक विचार होईल. नाही होत. भावरूपता अज्ञानाला द्यावीच लागते. अज्ञान भावरूपच आहे, प्रतीतीला आहे ना, प्रतीतीत आहे ना.
नाही होणार ना तसं. मग तेच म्हणतोय, गंमत अशी आहे, मी स्वप्न पाहतो, म्हणजे उदाहरण दिलं म्हणजे स्पष्ट आहे. मी स्वप्न बघतोय, स्वप्नात माझ्यावर कोणी हल्ला केला, स्वप्नात माझ्यावर हल्ला केल्यानंतर वाचविण्याचा प्रयत्न स्वप्नातला पुरुष करेल, आजूबाजूला जे कोणी असतील, का मी जो खरा जागृतीत झोपलेलो आहे आणि माझ्या आजूबाजूला जे संरक्षक म्हणून पुरुष थांबले ते करतील? कोण करेल? स्वप्नातलेच करतील. मग स्वप्नातला जो काही अज्ञानाचाच प्रकारे, खोटाच प्रकारे, हल्ला करणारी खोटेच, रक्षण करणारी खोटेच लागतील, एकाच सत्तेतले लागतील, भिन्न सत्तेतले चालणार, भिन्न सत्तेतला असूनही उपयोग नाही. आपण विचारसागराच्या सुरुवातीच्या भागामध्ये हा उदाहरण बघितलं होतं. राजा गेला, तो झोपला, त्याला स्वप्न पडलं, स्वप्नामध्ये त्याला पशुने मारा केला, त्याचा पायाला चावा घेतला, दुःख झालं, सैनिक नव्हते, मग तो वैद्याकडे गेला, वैद्य म्हणला पैसे टाक, पैसे टाक, नाही तर पैसे नाही दिले तर तुझा इलाज करणार नाही. यांनी भीक, राजा स्वप्नात भीक मागितली आणि त्यांनी 1 रुपया दिला आणि त्यांनी स्वतःचा इलाज करून घेतला आणि ओरडत उठला. आणि उठल्याबरोबर बघतो काय, सगळे सैनिक आजूबाजूला, सगळा राजेशाही, सगळं जिथल्या तिथं सगळं आहे, हा स्वस्थ आहे. उपयोगाला आलं का? तो राजवैद्य होता, सगळंच होतं, उपयोगाला आलं नाही. एका सत्तेतले पदार्थ साधक आणि बाधक, उपकारक आणि अपकारक होतात. सहाय्यक होण्याची पद्धती एका सत्तेतलीच आहे, दुसऱ्या सत्तेतली होत नाही. लाख जरी असली तरी होत नाही. सर्प प्रतीती काली, आता प्रातिभाषिक सत्ता आहे, व्यावहारिक सत्ता मात्र ती तुम्हाला सहाय्य करते का काय करते? सहाय्य करीत नाही. जर तिने सहाय्य करायचं ठरवलं तर सर्व प्रतीला येणार नाही, ती सहाय्य करीत नाही. उलट काय काम करते ते सामान्यनं, तिचं ज्ञान सामान्यनं, ती बाधक होणार नाही, ती उलट साधक होईल सर्पाला. आणि ते दाखवून दिल ना, स्वतःचा आहेपणा सर्पाला दिला, स्वतःचा लंबगोळकापणा सर्पाला दिला, स्वतःचा आकार सर्पाला दिला आणि ती रज्जूत दाखवायला लागली साप आहे म्हणून. सामान्य रूपाचं ज्ञान आहे ना, रज्जू मला सहाय्य होणार नाही. का होणार नाही? सर्पज्ञान जे मला होतंय आणि माझी जी ब्रह्मवृत्ती आता निर्माण झाली, त्या वृत्तीचा असलेला जो सर्प नावाचा विषय तो प्रातिभाषिक सत्यते आहे, म्हणजे प्रतीती मात्र सत्यते आहे, आणि रज्जू व्यावहारिक सत्यते. त्यामुळे साधक बाधकता येणार नाही. साधक बाधक व्यवहार करावयाचा ठरला तर एक सत्ता लागते. त्यामुळे ज्ञानाची सुद्धा एक आणि अज्ञानाची ही तीच अशी सत्ता मानली तर काहीतरी फरक पडेल. वृत्तीत प्रतिफलित झालेलं चैतन्य कोणत्या वृत्तीत? अंतिम वृत्तीत. म्हणून तर शब्द वापरला ना, नाहीतर त्या ब्रह्माच्या ज्ञानानंतर वृत्ती काही शेष राहायची नाही. मग ब्रह्माचं ज्ञान व्हायचंय कोणाला? त्या गोष्टीचं चिंतन करावं लागेल. बाध समानाधिकरण संबंधाचा विचार करा. मागे आपण चिंतन केलं होतं. आभासाला ज्ञान होतं का होत नाही? आभासाला ज्ञान होतं. कुणाचं होतं? घटाचंही होतं आणि कुणाचं होतं? आत्म्याचंही होतं. आत्म्याचं होतं म्हणजे कसं होतं? हा, ते आवृत असताना होईल, अनावृत असताना होईल, हा भाग स्वतंत्र आहे. आत्म्याचं ज्ञान त्या चिदाभासाला व्हावं लागेल का व्हावं लागणार नाही? व्हावं लागेल. आणि ते ज्ञान होत असताना प्रक्रिया कशी होईल? वृत्ती प्रतिफलित चैतन्य, हीच प्रक्रिया होईल. आभास रूपतेचं ज्ञान होईल, आभासाला ते ज्ञान होईल, आभासाची ती अवस्था प्राप्त होईल. म्हणजे काय होईल? आभास आत्मरूप होत असताना, आत्म्याचं ज्ञान घेत असताना काय करेल? स्वतःच्या स्वरूपाचा बाध करेल. म्हणजे काय करेल? चैतन्य निराळे, अंतःकरण निराळ. अंतःकरण विशिष्टता आहे, त्या विशिष्टतेला उपहिततेमध्ये ढकलून देईल. म्हणजे उपाधीमय करेल. मग उपाधी असला धर्म टाकत नाही आणि विशेषण असलं की धर्म टाकल्याशिवाय राहत नाही. जे निळा घट आहे, विशेषण काय झालं याच्यामध्ये? निळापणा.
विशेष झाला घट. आता ते विशेषण जे आहे निळा रंग, तो घटासोबत दिसताना स्वतःचा निळेपणा टाकूनच दिसेल ना, स्वतःचा निळेपणा टाकूनच दिसतोय. घटाला निळेपणा दिला का नाही निळ्या रंगाने? टाकला म्हणजे त्याच्यावर आरोपित केला, लावला निरंग. दुसरे टाकणं म्हणजे सोडून दिला असा त्याचा अर्थ मला म्हणायचा. त्यांनी दिला का नाही निळेपणा स्वतः सहित त्या घटाचं ज्ञान करून दिलं का दिलं नाही त्यांनी? का स्वतः बाजूला राहून घटाचं ज्ञान करून दिलं? स्वतः बाजूला राहून घटाचं ज्ञान करून देऊ शकत नाही. निळा घट आहे हा व्यवहार करताना म्हणावं लागतंय निळा रंग, निळेपणा जो निळ्या रंगाचा होता त्या निळेपणा सहित त्या घटाचं ज्ञान मला झालं. कारण विशेष रूप असलेला घट, निळा रंग जो विशेषण आहे त्या विशेषणाने युक्त झाल्यामुळे निळा घट आहे असं मला विशिष्ट ज्ञान प्राप्त झालं. अंतःकरण विशिष्ट चैतन्याची असलेली प्रक्रिया समजली. त्या अंतःकरण काय करेल? स्वतःचे सुख दुःख जे काही धर्म आहे ते सगळे धर्म टाकेल कुठं? चैतन्यावर. कारण का चैतन्याला आता पकडले विशेष चैतन्य आहे ना, आता याचे धर्म टाकेल कुठं? त्याच्यावर टाकेल. त्याचं काम काय? साह्य झाला तो. साह्य झाल्यानंतर तो मानेल काय? जो आता विशिष्ट भाग तयार झालाय तो आभास प्रतिबिंबित चैतन्य, तो मानेल काय? तिथे ज्ञान काय संपादित होईल? मला सुख होतंय, मला दुःख होतंय म्हणजे कुणाला? हे जीवाला. तिथे चैतन्याला म्हणता येत नाही, कारण का चैतन्याला सुख दुःखाचा लेश नाही, लेप नाही, संबंध नाही. मग हे ज्ञान कोणाचं आहे? सुख दुःख अंतःकरणाचं आहे. अंतःकरण जड आहे पण त्याचं चैतन्य वापर, त्याची चेतनता वापरते आणि ती चेतनता तशी आधान झाल्यामुळे ज्ञान काय उत्पन्न होतं? मी सुखी आहे, मी दुःखी आहे. आता याच्यातून बाजूला जायचे म्हणल्यानंतर काय करावं लागेल? सोपा उपाय. तुझं नाही ना ते आणि तू जवळ घेऊन बसलाय, मग दुःख होतंय ना तुला, मग तुझं नाही तर देऊन टाकणं द्यायचं त्याला. ज्याची वस्तू आहे त्याला दिली म्हणजे सुटशील ना. मग कोणाची वस्तू आहे ती? सुख दुःख अंतःकरणाची. मग सोड. कशी सोडशील? ज्ञानाने सोड. मग ज्ञान होत असताना चिदाभास स्वतःच स्वरूप टाकतो, म्हणजे स्वतःच्या स्वरूपाचा बाध करतो. म्हणजे काय करतो? अंतःकरणाला त्याचे सगळे धर्म देऊन टाकतो आणि मी आत्मा आहे, मी कूटस्थ आहे, मी चैतन्य आहे, मी परमात्मा आहे, मी ब्रह्म आहे असं चिंतन करतो आणि त्याला ती अवस्था प्राप्त होत असते. आपण याच्यासाठी हे सगळं चिंतन करतोय. अंतिमाक्ष महावाक्यजन्य असलेली जी बुद्धी आणि त्या बुद्धीमध्ये निर्माण झालेलं जे ज्ञान ते अज्ञानाच्या समसमान आहे. अज्ञानाला घालवायची ताकद ठेवते. अज्ञानाप्रमाणे तो एका सत्तेत आहे, भावरूप आहे, वृत्ती प्रतिफलित आहे. मग वृत्ती प्रतिफलित आहे म्हणजे अज्ञानकृत वृत्ती सुद्धा आहे. म्हणजे त्याच्याच असलेल्या ठिकाणी जसं अज्ञानाची स्थिती आहे तशी ज्ञानाची स्थिती उपस्थित आहे. ज्ञानही तसंच झालंय. मग घालविण्याचं सामर्थ्य त्याच्या ठिकाणी आहे. आणि ज्ञानाचं जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचं काम काय? अज्ञान निवारण करणं. अज्ञान निवारण झाल्यानंतर काय? स्वयं प्रकाशित असणारा आत्मा अन्य प्रकाशाच्या साह्याने नाही, स्वयं प्रकाशितच असल्यामुळे तो स्वतः प्रगट होतो आणि ज्ञान त्याला होतं, म्हणजे मुक्ती त्याला प्राप्त होते. असा विचार आपल्याला करता येतो. अंतिमाक्ष कटाक्ष साधारण दृष्टीने त्याचा अर्थ स्वयं प्रकाशित करतात. अंतिमाक्ष दुसरा अर्थ करताना म्हणतात अंतिम प्रमाण. त्याच्याशिवाय मोहाब्दी जाणार. अंतिम प्रमाण म्हणजे कोणतं प्रमाण म्हणतात? प्रमाणाचे प्रकार आहे. एक प्रत्यक्ष प्रमाणे, अनुमान प्रमाणे, उपमान प्रमाणे, शब्द प्रमाणे, अर्थापत्ती प्रमाणे आणि अनुपलब्धी प्रमाणे. याच्यातला अंतिम प्रमाण कोणतं? प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय हा मोहाब्दी होईल. चैतन्य होतं का? मोहाब्दी आठवायला चैतन्याचं ज्ञान पाहिजे, आत्म्याचं ज्ञान पाहिजे. प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय आत्मा होतो का? प्रत्यक्ष ज्ञान आत्म्याचं पाहिजे. ही गोष्ट निराळी आहे.
प्रत्यक्ष प्रमाणाने प्रत्यक्ष ज्ञान होतं, ही गोष्ट निराळी आहे. पण प्रत्यक्ष प्रमाणाने ज्या पद्धतीत प्रत्यक्ष ज्ञान होतं त्या प्रत्यक्ष प्रमाणांच्या साधनांची वा करणांची गती आत्म्यापर्यंत नाही ना. नेत्राने प्रत्यक्ष प्रमाणे त्याने आम्हाला प्रत्यक्ष ज्ञान होतं, नेत्राने आत्मा कुठे कळतोय? या सगळ्या गोष्टींचा विचार करा, ज्ञानेंद्रियाचा विचार करा. याने आत्मा कळतो, याने आत्मा कळतो. कानाने आत्मा कळतो का? कानाने आत्मा कळत नाही. कानाने आत्मा कसा काय कळेल? ऐकून कळेल का? ऐकून कळेल, पण प्रत्यक्ष प्रमाण रूपामध्ये असणारी जी श्रोत्रज प्रमा म्हणजे ध्वनी झाला, कानावर आला का आला नाही? आला. काय कळलं? काही कळलं नाही. आवाज कळला, आवाज झाला. कन्नड बोलणारे लोक आले, बोलले, ऐकलं काय केलं? ऐकलं. काय कळलं? काहीच कळलं. ऐकू आलं का नाही? ते ऐकू येणं म्हणजे प्रमाण आहे का नाही? ज्ञान झालं का नाही? ज्ञान झालं. त्याला म्हणा श्रोत्रज प्रमा, ध्वनीचं ज्ञान झालं. फक्त प्रत्यक्ष काय? प्रत्यक्ष नाही. प्रत्यक्ष घ्राण, घ्राणाचे प्रमाण. नाकाने आत्मा कळतो. नाकाने आत्मा कळला असता तर पहिल्यांदा कुत्र्याला कळला असता, हत्तीला कळला असता. आपल्यापेक्षा त्याची घ्राणेंद्रिय फार मजबूत आहेत. आणि चोरांना हुडकत कुत्र फिरलं नसतं. आत्मा कुठे, आत्मा कुठे शोधून येतो, म्हणून ते सगळीकडे तोंड घालत बसला असतं, नाक खुपसत बसला असता, असं म्हणायची वेळ नाही. आत्मा शोधायला काय करा? नाक खुपसा. कुठं नको त्या विषयात दे. अशाने आत्मा कळतो, असा आत्मा कळत नाही. आत्म्याचं ज्ञान घ्यायला निराळी गोष्ट आहे. प्रत्यक्ष ज्ञान आवश्यक आहे. प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय होत नाही. आणि प्रत्यक्ष प्रमाण हे उपजीव्य आणि पुढचे सगळे उपजीवक आहेत. अनुमान प्रमाणाचं उदाहरण बघितलं होतं. लिंगावरून, हेतूवरून साध्याचं ज्ञान होणं, धुरावरून अग्नी कळणं. धूर तरी दिसतो, आणि त्या अनुमान प्रमाणाने जे होणार साध्याचं ज्ञान आहे, लिंगाचं भले प्रत्यक्ष होईल, साध्याचं कुठं प्रत्यक्ष होतंय? ते पुन्हा परोक्ष आहे. त्यामुळे या सगळ्या असलेल्या बाकीच्या प्रमाणांची गती म्हणजे अनुमान प्रमाणाची गती आत्म्यापर्यंत नाही. समजा अनुमान प्रमाणाने आत्मा कळला असता असं मानलं असतं तरी परोक्षच, आणि परोक्ष आत्मा कळून काही उपयोग नाही. आम्हाला आत्मा कळवून घ्यावा लागतो, तो प्रत्यक्ष, तरच ती गोष्ट आहे. आम्हाला अज्ञान परोक्ष की प्रत्यक्ष? अज्ञान प्रत्यक्ष आहे, प्रकट आहे. संसार दिसतोय का ऐकून नुसतं आहे? स्वप्नात आहे, परोक्ष नाही, अपरोक्ष आहे. याला घालवायला अपरोक्षच लागेल काहीतरी. त्यामुळे अनुमान प्रमाणाच्या सहाय्याने सुद्धा ती पूर्ण होणार नाही. अंतिम प्रमाण हा अर्थ करताना आणि प्रत्यक्ष ज्ञानाची अट ही दोन्हीही पूर्ती करताना विचार करावा लागतो. अर्थापत्ती, अनुपलब्धी याचा आता विचार करणं थोडस वेळ आहे, किंवा उद्या पुन्हा त्याचा विचार करू. मुख्य विषय काय? महावाक्याने ज्ञान होतं असं आपण म्हणतो. महावाक्याने ज्ञान होतं म्हणजे हे महावाक्य ऐकता कानाने. आता म्हणलं कानाने ज्ञान होत नाही, अर्थाचा बोध झाल्यावर ज्ञान होतं. आता अर्थाचा बोध होणं आणि वाक्याने ज्ञान होणं याच्यामध्ये कानाचा मी उपयोग केला, काय बिघडणार आहे? उपयोग करतो मी, वाक्य ऐकायचे मला, अर्थ मला समजून घ्यायचा आहे, त्याचं शोधन मी करणार आहे, वा त्या शोधनाची प्रक्रिया शास्त्रद्वारा, गुरुद्वारा मला प्राप्त होणार आहे. तत्व पदार्थ शोधन करणं ही गोष्ट काही कानाची नाही, पण वाक्य ऐकणे ही तर गोष्ट कानाची आहे. आणि तो अर्थ कळवून घेणं, अर्थावबोध करून घेणं ही तर गोष्ट कानाची आहे. त्यामुळे वाक्यद्वारा वाक्यजन्य वृत्तीरेव असं असलेलं जे ज्ञान, त्या ज्ञानाने आम्हाला आत्मा कळतो. म्हणजे कोणतं प्रमाण असेल? प्रमाणाशिवाय नकोय. प्रमाण म्हणजे प्रमावृत्ती निर्माण करणार आहे, अबाधित अशी वृत्ती निर्माण करणार आहे, असं ज्ञान निर्माण करणार आहे. हे प्रमाण कोणतं? वाक्य आहे ना, म्हणजे शब्द आहे, म्हणजे हे शब्द प्रमाण आहे. शब्दाचं महत्व असं आहे, प्रत्यक्ष ज्ञान करून देतं का देत नाही, का नेहमीच अप्रत्यक्ष ज्ञान करून देतं? शब्दाचा स्वभाव दोन प्रकारचा आहे.
शब्द प्रत्यक्ष ज्ञानही करून देतं आणि शब्द परोक्ष ज्ञानही करून देतं. त्या पलीकडच्या बोळामध्ये एक व्यक्ती राहतो. शब्दाने ज्ञान करून दिलं. कसलं दिलं? पुढे दिसतोय व्यक्ती परोक्ष अप्रत्यक्ष. हा समोर बसलाय बघा, असं वाक्य उच्चारलं, आता ज्ञान कसलं झालं? शब्दाने झालं. ज्ञान कसलं झालं? हा काय प्रत्यक्ष झालं. जे शब्द प्रत्यक्ष ज्ञानाची अटही पूर्ण करतं. त्यामुळे एका असलेल्या शब्द प्रमाण द्वारा, महावाक्य द्वारा अंतःकरणामध्ये ते ज्ञान निर्माण होतं आणि त्या मोहाब्दीचा नाश होतो असं चिंतन करता येतं. त्याला म्हटलं अंतिम प्रमाण. कटाक्ष किरण म्हणजे अंतिम प्रमाण. दुसरा अर्थ करताना कट म्हणजे व्याप्त आणि अक्ष याचा अर्थ केला अपरोक्ष. ते सगळीकडे व्याप्त आहे, त्याचं आम्हाला अपरोक्ष ज्ञान व्हायला पाहिजे. त्याचं ज्ञान आम्हाला अपरोक्ष झालं. यत साक्षात अपरोक्षात ब्रह्म. ब्रह्म अपरोक्ष आहे आणि सगळीकडे व्याप्त आहे म्हणून असा अर्थ करता येतो. त्यामुळे व्याप्त असलेल्या त्या एका चैतन्याचा मला अपरोक्ष रूपाने ज्ञान झाला असता मोहाब्दीचा नाश होतो असं चिंतन करतात. म्हणजे काय प्राप्त होतं? ब्रह्मतत्व प्राप्त होतं. म्हणजे काय प्राप्त होतं? आत्मतत्व प्राप्त होतं. आत्मा आणि ब्रह्म एक आहे का? आता युक्ती देतात आणि युक्ती देत असताना लक्षणाचा विचार करतात आणि लक्षणाचा विचार करताना म्हणतात सच्चिदानंद लक्षणत्वात्. आत्माही सद्रूप चिद्रूप आनंद रूप, ब्रह्मही सद्रूप चिद्रूप आनंद रूप. तर दोघही एक असले पाहिजे. ब्रह्मैवाह मतस्सिद्ध सिद्धम सच्चिदानंद लक्षणम. याचं अजून आपल्याला चिंतन करायचे की सच्चिदानंद लक्षणता केवळ एवढ्याने सिद्ध होते का? काय म्हणतायत लक्ष्मीधर कवी आणि स्वयंप्रकाशी तीर्थ याच्यावर काय मत आहे? अजून काय याच्यावर चिंतन गूढ करता येते? त्या गोष्टीचा विचार आपल्याला करायचा आहे. वेळेची मर्यादा झाली असल्यामुळे आज आपण इथेच थांबू. बाकीचं चिंतन उद्या. कुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. श्रीमद सद्गुरु मुंडा महाराज की जय. श्रीमद सद्गुरु लक्ष्मण महाराज की जय. श्रीमद सद्गुरु नारायण महाराज की जय. श्री सिद्ध विंहासन पीठ की जय.